भारतीय शेअर बाजारातील हेलकावे कायम आहेत। गुरुवारी एक दिवस शेअर बाजारानं उसळी घेतली, पण आज पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली। दिवसभरात सेन्सेक्स 1097 अंकांनी खाली येऊन 78,918 वर बंद झाला, तर निफ्टी 315 अंकांनी कोसळला आणि 24,450 वर आला। जगभरातील शेअर बाजारामधून मिळणारे नकारात्मक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ या कारणांमुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण झाली। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचे परिणाम अनेक क्षेत्रात उमटू लागलेत। एकीकडे हा संघर्ष नेमका कधी निवळेल हे सांगता येत नसलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत, त्यातून महागाई वाढीचा धोका आहे। शिवाय जगभरातील शेअर बाजारात नकारात्मक वातावरण आहे। या साऱ्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला। त्यामुळे आज एका दिवसात सेन्सेक्समध्ये 1097 अंकांची घसरण झाली आणि 78,918 वर सेन्सेक्स बंद झाला, तर 1.27% म्हणजेच 315 अंकांची घसरण होऊन निफ्टी 24,450 अंकांवर स्थिरावला। श्रीराम फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी यांचे शेअर्स गडगडले, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, एनटीपीसी असे शेअर्स टॉप गेनर्स ठरले। मात्र शेअर बाजारातील ही चढ उतार अनेकांची बीपी वाढवणारी आहे। त्यामुळे सध्या तरी गुंतवणूकदारांनी वेट अँड वॉच हेच धोरण स्वीकारण्याची गरज आहे।